आपण पाहताय मायमार्ग न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली। एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मल्हार। तमाम राज्यातील धनगर समाज आणि सर्व शिवभक्तांना आवाहन करण्यात येते की आज राज्यात काही दिवसापूर्वीच नागपूर प्रकरण असेल किंवा पत्रकाराचं प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरणामधून धनगर समाज आणि अन्य समाजात संघर्ष उभं करण्याचा प्रयत्न या राज्यात केला गेला, परंतु हा प्रयत्न सरकारने हाणून पाडला आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगलं ठेवण्याचं काम राज्य सरकारने केलं। परंतु नुकतेच वाघ्याचं प्रकरण उकरून काढून शिळ्याकडीला ऊत आणण्याचं काम मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या छत्रपती संभाजीराजेंनी हे जे प्रकरण जे वाघ्याचं उकरून काढलं आणि शिळ्याकोडीला ऊत आणला, हे अत्यंत दुर्दैवी आणि राज्याला न शोभणारही आहे। भावांनो, मला एकच सांगायचं आहे, या राज्यामध्ये राजेशाही संपलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटनेचा स्वीकार केला, या राज्यात लोकशाही आलेली आहे। म्हणून हे राजेशाही, जेव्हा या देशात लोकशाही आहे तेव्हा राजेशाही कालबाह्य झाली। म्हणून मला विनंती करायची आहे, राजेशाही कालबाह्य होऊन लोकशाही अस्तित्वात येऊन लोकांच्या मतातून राजा जन्माला आला। म्हणून मला विनंती करायची आहे, संभाजीराजे, तुम्ही या ठिकाणी धनगर समाज आणि मराठा समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण यापूर्वी सुद्धा असा केविलवाणी धडपड झाली होती, परंतु राज्यातल्या तमाम धनगर समाजाने हा सगळा षड्यंत्र उधळून लावला आणि तेव्हाच हे उकरून काढणाऱ्याच्या नांग्या ठेचल्या। म्हणून परत एकदा सांगतोय की धनगर समाजाशी हा नाद करू नका। आणि संभाजीराजे साहेब, तुम्हाला अजून इशारा देतोय, महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज हा खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की या धनगर समाजाच्या भावनेशी खेळण्याचा हा जो बाजार आहे, त्याचा बाजार तुम्ही थांबवा आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातलं जे काही आपलं स्टेटमेंट आहे ते माघारी घ्यावं, अन्यथा प्रचंड मोठ्या पद्धतीने तुम्हाला रोषाला पुढे जावं लागेल आणि तुमचा हा कुठलाही प्रयत्न यशस्वी होणार नाही। निश्चितपणे या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, संवेदनशील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, संवेदनशील आमचे आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील, ह्या सगळ्यांनी निश्चितपणे लोकशाहीतून जन्माला आलेले हे राजे आहेत। म्हणून राजे, तुम्हाला कधीही राजा होता येणार नाही, कारण तुमची भूमिका अत्यंत संकुचित आहे। म्हणून राजा होण्यासाठी व्यापक भूमिका असावी लागते। म्हणून ही संकुचित भूमिका कमी करा आणि समाजातलं तेढ थांबवा, एवढंच आवाहन करतोय। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।